नमस्कार मंडळी, आपली पेरणी तर झालीच असते. पेरणीच्या संदर्भातली गोष्ट छोटी पण लाख मोलाची एक गोष्ट आपण आता पाहूयात. पेरणी करत असताना साध्या पद्धतीने पेरणी करणे आणि पेरणी करत असताना BBF वरती सरीवरंब्यावरती पेरणी करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण जर आपण पेरणी साध्या पद्धतीने केली तर त्याचा पिकावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जर आपण BBF पद्धतीने किंवा सरीवरंब्यावरती टोकन पद्धतीने पेरणी केली तर त्याचा फायदा आपल्या पिकाला कशा पद्धतीने होऊ शकतो हे आपण समोरच्या एका फोटोवरून पाहणार आहोत. या फोटोमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते की फार्मर स्पर्धेमधील शेतकरी गटातील सदस्याने शेती शाळेत सांगितलेल्या अष्टसूत्रीचा वापर केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे त्यांच्या शेतामध्ये पेरणी करत असताना BBF पद्धतीने किंवा सरीवरंब्यावरती टोकन पद्धतीने त्यांचं पीक टोकन केलेलं दिसतं. यामुळे काय झालं तर त्यांच्या शेतामध्ये अतिरिक्त पडलेल्या पावसाचं पाणी हे सरीच्या माध्यमातून शेताच्या बाहेर गेलंय. परंतु त्याच्याच खाली एक फोटो आपल्याला दिसतोय ज्या ठिकाणी साध्या पद्धतीने पेरणी झालेली आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे या शेतातलं अतिरिक्त पाणी हे त्याच ठिकाणी साचून राहिल्यामुळं त्या पिकाचं कशा पद्धतीने नुकसान होतंय हे आपल्याला समोरच्या फोटोमध्येच दिसतंय. तेव्हा निश्चितपणे जर आपली पेरणी राहिलेली असेल तर आपण BBF पद्धतीने किंवा सरीवरंब्यावरती टोकन पद्धतीचा वापर निश्चितपणे करू शकतो. धन्यवाद.